अपक्ष उमेदवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोन, उमेदवारच नॉट रिचेबल। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांचं वारं वेगानं वाहू लागलंय आणि अशातच नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात एक असा हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय ज्यानं महायुतीच्या मोठमोठ्या नेत्यांची झोप उडवली आहे। भाजपचे स्थानिक नेते गोकुळ गीते यांनी पक्षाच्या आदेशाला आणि वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनाला धुडकावून लावत अपक्ष म्हणून सुरुवातीला शड्डू ठोकला आणि मग पुढे राडाच घडला। अर्ज माघारी घेण्याच्या अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण गोकुळ गीते आपल्या निर्णयावर ठाम राहिले। पण नक्की कोण आहेत हे गोकुळ गीते? त्यांच्या बंडखोरीमुळे महायुतीचं गणित कसं बिघडलं आणि या वादाच्या मागे नेमकं कारण काय आहे? जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात हे गोकुळ गीते नक्की आहेत कोण। तर गोकुळ गीते हे नाशिक मधल्या भाजपचेच खंदे आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचे भाऊ गणेश गीते हे सुद्धा नाशिकच्या राजकारणात सक्रिय आहेत। गणेश गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती आहेत। गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिलाय। गीते कुटुंबाचा नाशिक आणि आसपासच्या ग्रामीण भागात चांगला राजकीय प्रभाव आहे। गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून निवडून सुद्धा आले आहेत। तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्व तयारी सुद्धा सुरू आहे। स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद ही तिथं मानली जाते। तर आता या विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून ही जागा शिंदे सेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांना सोडण्यात आलेली महायुतीत। मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि गीते समर्थकांमध्ये या जागेवरून तीव्र नाराजी होती। आपली ताकद दाखवण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गोकुळ गीते यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज हा दाखल केला। त्यानंतर 4 जूनला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे उदय सामंत यांनी गीते बंधूंची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा केले। नाशिकची बंडखोरी रोखण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक सुद्धा झाली। पक्षाशी एकनिष्ठ राहत त्यांचे भाऊ गणेश गीते यांनी दुपारी 2 वाजता निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली 4 जूनला आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। पण गोकुळ गीते मात्र नॉट रिचेबल झाले। शेवटच्या क्षणी जेव्हा गणेश गीतेंनी गोकुळ यांच्याशी संपर्क साधला फोनवर, तेव्हा गोकुळ गीतेंचा पारा चढला। गोकुळ गीतेंनी आरोप केला की नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांनी मला फोन करून शिवीगाळ केली आणि माझ्या बापाचा उद्धार केला, मला धमकावण्यात आलं। गोकुळ गीते प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे असंही म्हणाले की मी भाजपचा बंडखोर नाहीये, पण ज्या अर्थी माझ्या वडिलांवरून मला धमकी देण्यात आली आहे त्या अर्थी मी आता मागे हटणार नाही। त्यांनी जर मला प्रेमानं किंवा विनंती करून सांगितलं असतं तर मी नक्कीच माघार घेतली असती, पण आता हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे। त्यानंतर सुद्धा बहुमत असणाऱ्या महायुतीचे 3 मंत्री एका अपक्ष उमेदवाराच्या माघारीसाठी 2-3 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते। गोकुळ गीते यांचा बंड शमवण्यासाठी प्रत्येक नेता हा सगळा प्रयत्न करत होता, मात्र त्यांची शिष्टाई फळाला येत नव्हती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चेनंतर गोकुळ गीते यांनी थांबण्याची तयारी दाखवल्याचं बोललं जात आहे। भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, शिवसेनेचे उदय सामंत हे आज पुन्हा नाशिकमध्ये गेले आणि यावेळी त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ही माघार घ्यायचं ठरलं। खरं तर शिवसेनेच्या गोटात अशी दबकी चर्चा सुरू होती की गोकुळ गीतेंच्या या बंडखोरीला भाजपमधल्याच काही मोठ्या नेत्यांची अंतर्गत फूस किंवा छुपा पाठिंबा असण्याची शक्यता आहे। पण स्थानिक पातळीवर जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरू होती आणि त्यामुळेच जरी वरिष्ठ नेते एकत्र दाखवत असले तरी खालच्या पातळीवर मात्र बिघाडी झाल्याचं चित्र हे स्पष्ट दिसत होतं। पण आता गोकुळ गीतेंना मनवण्यासाठी वरिष्ठांची लागलेली रीक पाहता त्यांना नेमकं काय आश्वासनं दिली गेली आहेत, महायुतीला कसं यश मिळालं याची चर्चा सध्या सुरू आहे। तुम्हाला या माघारीविषयी नेमकं काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।